हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गावावरून आल्यावर जी स्वच्छता मोहीम सुरू झाली ती काही लवकर संपणार नाही, कारण 3-4 दिवस तरी ते चालते. तर हळूहळू करायचं चाललं आहे. आज आहे वटपौर्णिमा. देवपूजा झालेली माझी. आज आंघोळ वगैरे सगळं लवकर आवरले. आता हे सोफा कवर चेंज करते. कसं आहे माहिती आहे का, एका वेळी सगळी कामं होत नाहीत. करायला करू आपण, पण नंतर आपणच आडवे होऊन जाऊ. एक करता एक. मला हे म्हणतात हळूहळू कर, एकदम करू नकोस. कारण मी घरात एकटी असते ना, त्यांनी मला सांगून ठेवले जास्त उच्चापदी करू नकोस, काय परत झालं तर कोण आम्हालाच बघायला लागेल. त्याच्यामुळे माझ्याच्याने जेवढी होतात ना तेवढी सोपी म्हणता येणार नाही, अवघड पण आहेत ती. कारण मी आज काय केलं माहिती आहे, किचनच्या सगळ्या ट्रॉल्या पुसून घेतल्या, ते वरचे सगळे डोअर पुसून घेतले. बघा, ही झाडं स्वच्छ धुवून घेतली, फुलं पॉटमधली वगैरे सगळं असं क्लीन केलं आणि त्याला मस्तपैकी बाल्कनीमध्ये ठेवून देते, जरा सुकतील अशी छानपैकी. ऊन येतंय जाते, पण म्हटलं आहे आता ऊन तर ठेवावी तिथे. बघा आता सगळं आवरून झालं, किती छान प्रसन्न वाटतं ना. केस सगळे ओलेच आहेत. गावाला कसं ते पाण्याने मातीने वगैरे केस खराब झाले, ते सगळे धुतले स्वच्छ, खूप धमाल झाले. घरातली ही सगळी क्लिनिंगची कामं तरी मी हळूहळू टप्प्याटप्प्याने करते, सगळी करत नाही. 2-3 दिवस आहेत अजून, तर म्हटलं आता आवरून घ्यावं. आणि उंचावरची कामं राहिली, फॅन पुसणं, वरचं सगळं काय काय झाडून घ्या. मी जेवढं जमेल तेवढं ना माझी आटपून घेते. ज्या दिवशी आता आकाश किंवा हे घरी असते तेव्हा त्याच्यावरून घेईन करून, म्हणजे कारण त्याला पर्यायच नाही ना. तर एकदा क्लीन झालं ना मग परत पावसाळा संपेपर्यंत काय हे टेन्शन नसतं. चादरी बेडशीट वगैरे सगळं धुवून झालेलंच आहे, पण किती छोटी मोठी कामं आहेत. तर त्याच्यामुळे ना मलाच असं ना थकवा झाला आहे, चेहरा मग असं झालं आहे. आज वटपौर्णिमा आहे ना, पूजेसाठी तयार झाली आहे मी. तयारी पण झाली आहे माझी. साधीसुधीच पूजा असते, मी घरातच करते, बाहेर जात नाही. कारण आमच्या इथे सेक्टरमध्ये कुठे मला वडाचं झाड वगैरे दिसत नाही, आणि मोस्टली नाही या दिवशी वर्किंग असतं. कधीतरी असं 2-4 वर्षातनं सुट्टीमध्ये हा दिवस येतो, त्याच्यामुळे मग घरातच करायचं आणि निघायचं असं असतं. आणि मी काय करते माहिती आहे का, वडाची फांदी वगैरे नाही आणत आहे. कसला तरी आवाज येतो. तर लहान होता ना आकाश, तेव्हा वडाचं चित्र त्याला ड्रॉ करायला लावायची आणि मग आम्ही त्याची पूजा करायचो. मग त्याला पण खुशी व्हायची, अरे मम्मीने मी काढलेल्या चित्राची पूजा केली आहे. आणि मग विचारायचे तू का असं करते. मी तुला सांगायचे, अरे झाडं तोडायची नाहीत, आपण स्कूलमध्ये पण तुला शिकवतात ना आणि मुलांना. तर बघा आता आज घरात कोणीच नाही, मी एकटीच आहे. तर माझी सगळी कामं आटपून आता मी साधीच पूजा करणार आहे. जशी देवपूजा करतो तशी आपली साधीची करायची, नमस्कार करायचं, हेच असतं. आणि मी ना आज ही खणाची साडी नेसली, आणि ही कशी माहिती आहे का, अशी कॉटनसारखी आहे, म्हणजे असं सिल्क नाही, गरम होत नाही आणि चांगली चापून चुकून बसते. आणि मी ठरवलं आज दिवसभर घरात साडी नेसून राहायचं, म्हणजे येईपर्यंत तरी बघूया जमते का, नाही तर नाही जमलं तर चेंज करायचं. तर त्याच्यावरती मी हे नटराज मार्केटमधून मी हे गळ्यातलं घेतलं होतं. भरपूर दिवस टिकलं आणि त्याचा लुक पण छान आहे. आणि सिंपल मंगळसूत्र कुठे घरातच करायचं आहे. चला आता पूजा करूया. ही व्रत, वैकल्य, सण समारंभ हे पूर्वापार चालत आले, त्यांनी याच्यात हळूहळू बदल होत गेले. जसं जसं स्त्रिया घराबाहेर पडल्या, जॉब करू लागल्या, शिक्षण घेतलं, तसं प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करणं जमतंच असं नाही, पण त्यातूनही ती वेळ काढून हे सगळं करायचा प्रयत्न करते. आणि हा जो सण आहे ना, याची जी गोष्ट आहे सत्यवान सावित्रीची, ही लहानपणापासून मी ऐकत आले, पण मला याचा अनुभव स्वतःला आला ना तेव्हा माझी श्रद्धा खूप गाढ झाली. मी वडाला फेऱ्या मारायला जात नाही, पण माझ्या मनात ना ते भाव आहेत. आणि मग मी ह्या झाडाला, चित्रालाच त्या धाग्याने गुंडाळलं. 7 फेरे 7 जन्म हाच पती मिळावा. कारण एखादा अनुभव आपल्याला जेव्हा येतो ना तेव्हा आपली श्रद्धा दृढ होत जाते. आणि मला हा अनुभव आला आहे, आणि मला ते क्षण आठवले तरी अंगावर शहारा येतो. परमेश्वराची मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी कोरोना काळात अहोंना पुनर्जन्मच दिला माझ्या आयुष्यात. खरंच हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर आमच्या दोघांचं आयुष्य बदललं. आम्ही जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिकलो. हे चॅनलच त्याचं उदाहरण. पूजा झाली आहे, आता साडी नेसलीच आहे, तर 2-4 रील करून टाकायच्या, तेवढीच मज्जा. आणि मी एकटीच आहे, छान माझा त्याच्यात वेळ पण जातो. तुम्हाला माहिती आहे मला आवडतं ते रील करायला. आणि मोस्टली आपली जुनी गाणी, मराठी गाणी तर खूपच छान असतात, हो की नाही. तुम्ही बघत असाल मध्ये मध्ये व्लॉगच्या मध्ये माझे रील्स येतात. आवड दुसरं
आणि आवड असली की सवड होते, तशी मला सवड मिळते आपोआप. सगळे मला म्हणतात कशी वेळ काढते, अशीच काढते. कुकर लावला आहे मस्तपैकी, माझे व्हिडिओ वगैरे सगळं करून झालं, थोडा आराम झाला. म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावा पटापट. स्वयंपाक करायला काही वेळ नाही लागत आणि घरात एकटं असलं ना की होऊन जातो. मध्ये कोणाची लुडबुड नसेल ना की काय नाही वाटत, नाही तर कोण ना कोणतरी किचनमध्ये आलं की मग डिस्टर्ब व्हायला होतं. आज बनवले आमरस मस्तपैकी. आंबे आणलेच होते, म्हटलं आता मला वाटतं शेवटचा आमरस. आता पाऊस पडला, आता बंद. आज मी दिवसभर साडी नेसून घरात वावरते. मला आईची आठवण झाली. कशा दिवसभर या साड्या नेसून कामं करतात. म्हणजे मी पूर्वी नेसायची, म्हणजे पण इतकं नाही. म्हणजे सण समारंभ, गावाला गेले की मी नेसते साडी, घरात काही कार्यक्रम असेल तर नेसते, कामाच्या ठिकाणी पण कधी कधी नेसून जाते. पण आता दिवसभर नेसायची सवय सुटली आहे ना. मला आवडते साडी नेसायला, मला खूप छान वाटतं. हो, याच्या आधी पटापट सगळा स्वयंपाक करून घेते. साधंच करणार आहे मी, म्हटलं ना पुरी वगैरे, पण आमच्याकडे पुरी कोणीही खात नाही. मलाच कधीतरी इच्छा होते खायची फार. आता म्हटलं ना पुऱ्या कराव्या तर सगळ्यांची तोंड अशी होती. मग काय फुलके. कुकर थंड झाला, आता डाळीला फोडणी घालते आणि भाजी करायची. तर मैत्रिणींनो, कामं करता करता आपल्या गप्पा, हो की नाही, त्याच्यासाठी हा सगळा अट्टास असतो नाही का. आपण म्हणतो की 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून हे व्रत करतात, पण काही जणींना तर 1 जन्मसुद्धा नकोसा होतो त्या माणसावर. असाही त्रास देणारी मंडळी, पुरुष मंडळी आहेतच की. नवरा असा असायला हवा की त्याच्या येण्यानं आपलं आयुष्य फुललं पाहिजे, आपल्या आयुष्यातले क्षण आनंदी झाले पाहिजे, जोडीनं संसार झाला पाहिजे. बऱ्याच स्त्रिया अगदी कंटाळलेल्या असतात, म्हणजे व्यसनी नवरा, मारहाण करणारा, शिवीगाई करणारा, संशय घेणारा, छोट्या छोट्या गोष्टींवरती वाद घालणारा असं जर असेल तर त्या स्त्रीला कसं बरं वाटेल की तो आपला 7 जन्माचा जोडीदार व्हावा म्हणून. मग यासाठी पुरुषांची पण जबाबदारी आहे ना की आपण स्त्रीला त्या घरात सन्मान दिला पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. ती घरासाठी करतच असते आणि करत राहणार, तिला आवडतं. पण ती जे काही करते ना त्याचं निदान कौतुक किंवा ती आपल्यासाठी काय करते याची जाणीव जरी ठेवली ना तरी ती स्त्री ना अजिबात न थकता त्या घरासाठी काम करत राहते बरं का. अहो आले बघा, त्यांच्या येण्यानं सुद्धा मला किती आनंद झाला आहे. व्हिडिओ लावलायस का काय म्हणजे आल्या माणसाचं तोंड चालूच असं सांगायला. साडी ती आपण ह्याला घेतलेली ना, ती भेटत नव्हती ना, मिळत नव्हती साडी. मी घेऊन आलो मग. हा कलर मला मिळत नव्हता. ही खणाची साडी मोठ्या मोठ्या दुकानात पण मिळाल्या नाही का, छोट्याशा दुकानात मिळाली. सोबत चहा घेण्यासाठी मी थांबले होते. आणि आमच्याकडे असं आहे की जो घरात राहील ना त्याने बाहेरून येणाऱ्याला सगळं हातात द्यायचं. इवन जेव्हा मी येते तेव्हा मला हे सगळं आयटम येतं, चहा पाणी वगैरे सगळं. संसार म्हटलं की सुख दुःख भांडण हे सगळं होतच राहतं, पण कोणती गोष्ट किती ताणून धरायची आपल्यावर असतं. जोडीदाराबरोबरचं आपलं नातं कसं फुलवायचं, कसा घरामध्ये सुसंवाद ठेवायचा हे दोघांच्याही हातात असलं पाहिजे. वर्तमानपत्रात आलेली बातमी त्याच्यावर बघा आमच्या एकमेकांवर मत पटेना असं पण होतं कधी कधी. खरं तर 2 विरुद्ध स्वभावाची माणसं एकत्र आली की संसार चांगला होतो असं म्हणतात. अरे छान चित्र काढून त्याला फेरा घातले. इको फ्रेंडली कुठे तोडणार, सुंदर 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 इको फ्रेंडली छान. काय म्हणताय, काय स्टॅपलरच्या पिना व्हाईटनर लागतं मला. बरं तर जेवायचं का तुम्हाला? थोडा वेळ काय जेवण काय? आज वटपौर्णिमा आहे, जेवण गोड 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 आमरस. आमरस वा वा वा. पुऱ्या करणार होते पण म्हटलं तुला खात आमरस पुरी. पुरी नाही गेली, आकाश नको म्हणतो. तेलकट नको, तेलकट काय केलंय बटाट्याची भाजी वगैरे हे घेऊन ठेवायचं का? हे काय हे तुम्हाला हवंय? तुलाच आणलंय त्याच्यात. हे सगळं मला आणलंय. तुला काय काय लागतं हे बघा माझी सोय काय काय आणलं बघा आजच्या दिवशी. व्हाईटनर, स्टॅपलर, मार्कर. अरे केवढे पेन आहेत, ब्लॅक आहेत की रेड आहे? चला आता चेंज करते, जेवायचंय. तर अशी झाली आज वटपौर्णिमा साजरी. काय असतं, मानणं न मानणं, भावना महत्त्वाच्या.
आणि कसं करतो, कशी पूजा करतो हे महत्त्वाचं नाही, तर आपल्या मनात काय भाव आहे जोडीदाराबद्दल ते महत्त्वाचे. आणि आयुष्यात आमच्या असा प्रसंगच आला होता ना भयानक, खरंच कोरोनामध्ये. नाही बाई, मी तर विचारच करू शकत नाही. खूप खरंच डॉक्टर सुद्धा म्हणाले होते, पण आमचं सोबत अजून पुढे आहे परमेश्वराला असं वाटलं. वाटच बघत होतो आम्ही दोघांनी. चहा घेतला. येते आले काय चहा घेणार आहेस? तर चलो चलो, चहा इम्पॉर्टंट. जेवायचं होतं पण आता आकाशाला म्हणाला चहा. आम्ही त्याची वाट बघत होतो पण त्याला उशीर झाला ना. तसे काय जेवायची वेळ नाही झाली, म्हणजे 7:45 झाले. मी म्हटलं 8 वाजता जेवूया, मला भूक लागली कारण माझा उपवास आहे ना. जाऊ द्या थोडा उशीर जेवूया, चहाचं एक राऊंड करूया. मस्तपैकी जेवणाचं ताट तयार आहे. तर याच नोटवर आजचा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आपण असेल. बाय, टेक केअर.